पिंपळगाव बसवतीतील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये शेतकऱ्याचे एटीएम कार्ड क्षणार्धात बदलून त्यांच्या खात्यातील 60,000वर डल्ला मारणाऱ्या सराईत भामट्याच्या मुसक्या पिंपळगाव बसवंत पोलिसांनी आवळल्या आहेत। धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून आरोपींना ताब्यात घेत पोलिसांनी या धक्कादायक फसवणुकीचा छडा लावला आहे। या प्रकरणातील फिर्यादी बाळू शंकर गायकवाड राहणार कोकणगाव तालुका निफाड हे एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता आरोपींनी मदतीचा बहाणा करत त्यांचे एटीएम कार्ड चालाकीने बदलले। शेतकऱ्याला काहीच समजण्याआधीच आरोपींनी त्यांच्या खात्यातून तब्बल 60,000ची रक्कम काढून पोबारा केला। घटनेनंतर पिंपळगाव बसवंत पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि विविध धागेदोरे तपासत आरोपीचा मार्ग काढला। अखेर धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत फसवणुकीच्या टोळीला मोठा धक्का दिला। ही धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले, पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, बापू आयरे, अनिल जाधव, निलेश जाधव, रवी गुंजाळ, चंद्रकांत निकम, भाऊसाहेब धात्रक, विकास गुंजाळ, महिला पोलीस वनिता जाधव आणि शिवानी सोनोने यांच्या पथकाने केली। आरोपीकडे सध्या कसून चौकशी सुरू असून राज्यभर अशाच प्रकारच्या एटीएम कार्ड बदलून फसवणुकीच्या आणखी किती घटना त्यांनी केल्या आहेत याचा तपास सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले करीत आहे। दरम्यान या प्रसंगी पोलिसांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले की एटीएम मध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका। मदतीच्या नावाखाली तुमचे कार्ड बदलले जाऊ शकते। व्यवहारानंतर आपले कार्ड परत मिळाले आहे का याची खात्री करा। पिन क्रमांक कोणालाही सांगू नका आणि संशयास्पद हालचाल दिसतात तात्काळ माहिती द्या। लोकशाही न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।